धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर वधूवर बाबासाहेब आणि स्नेहलता इथे या पुढे हातामध्ये फुलं घ्या दोघांनी। घ्या बरोबर। हां, पहिल्यांदा बुद्धाच्या पुढे ठेवा दोन्ही हातांनी, नंतर बाबासाहेबांच्या पुढे ठेवा। धुपाणी, दीपाणी आणि पुष्पाणी बुद्धाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वधूवर पूजन करत आहेत। lagi. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून वधूवर खाली बसत आहे। बसा खाली, असंच बसा आता खाली, गुडघ्यावरती टेकून पूजन वंदन करेपर्यंत पुन्हा नंतर सरळ खाली बसा। बसा, गुडघ्यावर बसा। हात जोडा, 3 वेळा वंदन करायचं। अरहं सम्मा संबुद्धो बुद्धो भगवा भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। सरळ बसा, मांडी घालून बसा। हात जोडा, हात जोडा, हात जोडा, दोघेही हात जोडा। वधूवरांचे आईवडील हात जोडा। त्रिशरण पंचशील व्यवस्थित झालं पाहिजे। बाकीच्या गाथा मी स्पीडने किंवा शॉर्टमध्ये घेईन। हात जोडा, पाठीमागे म्हणायचं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं
गच्छामि तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि अलिन्नदान वेरमणि अधीनदान वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि सूरामेरै मज्जपमादठाणा वेरमणि सूरामेर मज्ज प्रमाद ठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि साधु 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 गणपतिपेन तमदंसिनाति लोकदीपं सबुद्धं पूजयामि तनोनं सुगन्धिकावदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धीनां गन्धेन पूजयामि तथागतं सुगतो तन्ववा धातु धातु गब्बेलं कायं जम्बूदिपे तिदस परवरे नागलोके च दुप्पे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केसलोमादिधातुं वन्दे बोधिचेतियं नमामि दिव्य प्रवरत्न तू साधु वरदान तू अद्य कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंत मुचाकरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरिपुरी रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला आगती का मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 3 वेळा वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि वधूवर शपथ ग्रहण करते बस सोफ्यावरती बसा अगोदर 10 सेकंद बसा उठून उभा टाका हा दोघे उठा तिकडे बघा लोक सगळ्यांकडे बघा लाजायचं नाही भ्यायचं नाही घाबरायचं नाही हा हे संसारिक ज्ञान आहे माईक जवळ धरा माझ्या पाठीमागे म्हणा चालू सर माईक महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून आज दिनांक
27 जुलै 27 जुलै 2025 2025 वार रविवार वार रविवार या दिवशी या दिवशी ठीक ठीक 1 वाजून 1 वाजून 31 मिनिटाला 31 मिनिटांना आयुष्यमान नाव घ्या बाबासाहेब दिगंबर शिंदे यांना यांना माझे माझे धम्मपती म्हणून धम्मपती म्हणून स्वीकार करते. स्वीकार करते. आपणास जाहीर असावे जाहीर असावे मी माझ्या पतीचा माझ्या पतींचा सन्मान करीन. मी माझ्या घरातील सर्व लहान थोरांचा सन्मान करीन. माझ्या वैवाहिक जीवनामध्ये बुद्धाच्या धम्माच्या आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे पालन करण्याची शपथ ग्रहण करते. आपणास जाहीर असावे. जय भीम. द्या माहिती. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून आज दिनांक 27 जुलै 2025 वार रविवार या दिवशी ठीक 1 वाजून 32 मिनिटाला आयुष्यमानानी नाव घ्या यांना माझी धम्मपत्नी म्हणून स्वीकार करतो. आपणास जाहीर असावे मी माझ्या पत्नीचा सन्मान करीन. मी माझ्या पत्नीला धनदागिन्याने अलंकाराने संतुष्ट ठेवीन. मी माझ्या घरातील सर्व लहान थोरांचा नातेवाईकांचा सन्मान करीन. माझ्या वैवाहिक जीवनामध्ये बुद्धाच्या धम्माच्या आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञांचे पालन करण्याची शपथ ग्रहण करतो. समस्त जनास जाहीर असेल. जय भीम. माहिती धम्मपती म्हणून स्वीकारतील. दुसऱ्या साधूला आयुष्यमान बाबासाहेब मंगळसूत्रासह आयुष्यमानाने स्नेहलता यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालून आपल्या सर्वांच्या साक्षीने स्नेहलता यांना त्यांचे धम्मपती म्हणून स्वीकार करतील. तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी आपल्या हातातील पुष्प या दोघांवरती वर्षवित करून आशीर्वाद द्यायचा आहे. दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. सूचना पालन करावी अशी आग्रहाची विनंती आहे. पुष्पहार सेंटरमध्ये या, काही अडचण नाही. घ्या सेंटरमध्ये थांबा. सूचनांचं पालन करा. मंगळसूत्राचं तोंड नवरीकडे करायचं म्हणजे बरोबर 125 होत आहे. कोणतंही एक मंगळसूत्र जे गळ्यात जाईल हारासोबत ते जोडा. आणि जे छोटं असेल ते नंतर घालून द्या, काय अडचण. ठीक आहे. बाबासाहेब हाराला मंगळसूत्र व्यवस्थित धरा. असं थोडं मंगळसूत्र खालीवरी झालंय, नीट धरा. हा तुम्ही काकू पलीकडे गेलं तर चालतंय. हातात पुष्प आहे सगळ्यांच्या. बाहुं सस्निमिदन्तं साउदन्तं गिरिमेकलं उदित घोरससेनमारं दानादिधम विधिना जितवा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि मारातिरेकमपि यच्चति सबरत्तिं घोरं पणालवक्खं यक्खं खन्ति सुदन्त विधिना जितवा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि नालागिरिगज्वरं अतिमत्तभूतं दावग्गीचकमसनीव सुदारुणन्तं
धावन्ति योजनपथगुलिमालवन्तं मे तम्बूसेकविधिना जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि उक्कीत खगमति हत्त सुदारुणन्तं धावन्ति योजनपथगुलिमालवन्तं इद्धीपि सकत मनो जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि कतवान कटमुदरंगीव गभ्भिनीया चिंचाय दुठवजणं जनकाय मज्जे संतेन सोम विधिना जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि सच्चं विहाय मति सच्चक वाद केतु वादाभिरोपितमणं अत्यन्धभूतं पय्यापदीप जलितो जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि नन्दोपनन्द भुजगेन महिद्धिं पुत्तेन तेर भुजगेन दमापयन्तो इद्धूपदेश विधिना जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि. शेवटची गाथा आहे. 3 वेळा साधू साधू म्हणेल. पहिल्या साधूला स्नेहलता हार घालतील, दुसऱ्या साधूला बाबासाहेब स्नेहलताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रासह हार घालतील आणि तिसऱ्या साधूला आपण सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आहे. आणि पुष्पवृष्टी चालू असताना काही जणांची सूचना अशी आहे की तुम्ही खाली जायचं आहे, जशी इथली परंपरा आहे तसं. ठीक आहे. शेवटची गाथा आहे. दुःखा हटित भुजगेन सद्दहत्तं ब्रह्मा विशुद्धिबका विधानं ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तंग तेजसा भवतु तेजय मंगलानि. साधु. 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 आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. हॅलो 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 हॅलो. यानंतर या ठिकाणी मी सर्व पाहुण्यांचे आभार मानणार आहे. मदतीला धावून येणाऱ्या माणसांना आपले खरे आधार मानायला हवे. मदतीला धावून येणाऱ्या माणसांनाच आपले खरे आधार मानायला हवे. आणि
Thank